सगळं लक्ष एका जागेवर, पण खेळ संपूर्ण सत्ता समीकरणांचा. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तुफान पेटले. कारण विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला फक्त एकच जागा आली आणि त्या एका जागेवर आता तिन्ही पक्षांचा दबाव वाढलाय. काँग्रेस म्हणते ही आमची, ठाकरे गट पहिल्या दिवसापासून सांगतोय ही आमचीच जागा आणि सगळ्यांच्या नजरा एका प्रश्नावर खिळल्यात. उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार का, की यावेळी गेम पलटणार? पण याच वेळी दुसऱ्या बाजूला एक वेगळीच आग भाजपच्या घरात पेटलेली आहे. कारण जिथे महाविकास आघाडी एका जागेसाठी झगडते, तिथे भाजपकडे 5 जागा जवळपास पक्क्या आहेत आणि म्हणूनच तिथे तिकीट मिळवण्यासाठी अक्षरशः भाऊगर्दी उसळली आहे. 100हून अधिक इच्छुक, पण प्रत्येक जण लॉबिंगमध्ये, प्रत्येक जण संपर्कात आणि त्यामुळे ही निवडणूक केवळ विरोधकांमध्येच नाही तर भाजपच्या आतमध्येही तितकीच तुफान आहे. कारण इतिहास साक्षी आहे, मुख्यमंत्री बनल्यानंतर सत्ता टिकवण्यासाठी आणि विधानसभेचा सदस्य होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी याच विधान परिषदेच्या मार्गाचा वापर केला होता. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. तीच जागा, पण समीकरणं वेगळी. मित्र पक्षांमध्ये स्पर्धा आणि आतूनच निर्माण झालेली भाऊगर्दी. त्यामुळे ही फक्त निवडणूक नाही तर अस्तित्वाची लढाई आहे. आणि आता थेट येऊया भाजपच्या कॅम्पमध्ये. कारण तिथे सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कोणाला द्यायचं? कारण 5 जागा निश्चित असल्या तरी इच्छुकांची यादी संपतच नाहीये. नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत, पुण्यापासून सोलापूरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातून नावं पुढे येत आहेत. कोणी जुने निष्ठावंत, कोणी निवडणुकीत थांबलेले, कोणी पुनर्वसनाची वाट पाहणारे, तर कोणी थेट मोठ्या पदाच्या अपेक्षेत. आणि इथेच खरी कसोटी लागणार आहे ती देवेंद्र फडणवीस यांची. कारण उमेदवार निवडणं म्हणजे फक्त नाव जाहीर करणं नाही, तर भविष्यातील राजकारणाचा पाया रचणं आहे. कोणत्या भागातून प्रतिनिधित्व द्यायचं, कोणत्या समाजाला संधी द्यायची, कोणत्या चेहऱ्याला पुढे करायचं आणि कोणाला थांबवायचं, हे सगळं बारकाईने ठरवावं लागणार आहे. भाजपमध्ये सध्या चर्चेत असलेली नावंही तितकीच वजनदार आहेत. केशव उपाध्ये, रणजितसिंग निंबाळकर, राम सातपुते, माधवी नाईक, जगदीश मुळीक, विवेक कोल्हे, सुरेश हाळवणकर, समरजितसिंग घाटके अशी मोठी यादी आहे. प्रत्येकाचं स्वतःचं गणित, स्वतःची ताकद आणि त्यामुळेच अंतिम 5 नावं ठरवताना प्रचंड गणितं मांडावी लागणार आहेत. आणि फक्त जिंकणारे उमेदवार नाही तर सभागृहात लढणारे योद्धे पाठवण्याचा भाजपचा प्लॅन आहे, जे फक्त भाषण करणार नाही तर विरोधकांना कोपऱ्यात नेतील, सरकारची बाजू आक्रमकपणे मांडतील आणि पक्षासाठी दीर्घकालीन गुंतवणूक ठरतील. भाजपची परंपरा देखील तशीच राहिली. विनोद तावडे, चंद्रकांत पाटील अशा वजनदार नेत्यांना विधान परिषदेत पाठवण्याची परंपरा आणि त्यामुळेच यावेळीही अपेक्षा मोठ्या आहेत. आता थोडक्यात संख्याबळाचं गणित समजून घ्या. विधानसभेत भाजपचे 131 आमदार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आणि अजित पवार गटाचे 40, म्हणजे महायुतीचा आकडा प्रचंड मजबूत आहे. त्यामुळे भाजपचे 5, शिंदे गटाचे 2 आणि राष्ट्रवादीचा 1 उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसरीकडे महाविकास आघाडी, मर्यादित ताकद, त्यामुळे त्यांना फक्त एकच जागा निश्चित आहे. आणि इथेच खरी राजकीय आग पेटते. कारण त्या एका जागेवर काँग्रेसने थेट डाव टाकलाय. आम्हीही लढणार असा इशारा दिलाय. म्हणजेच आता ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी इतकी साधी राहिलेली नाही, तर महाविकास आघाडीच्या आतीलच थेट भिडंत बनली. काँग्रेसकडून इच्छुकांची मोठी यादी: बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन सपकाळ, मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत, हनुमंत पवार, राजेश राठोड, प्रत्येकाचं स्वतःचं वजन आणि स्वतःचा दबाव. तर दुसरीकडे ठाकरे गटातही स्पर्धा तुफान आहे. अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, राजन विचारे, वैभव नाईक, सूरज चव्हाण अशी नावं चर्चेत आहेत. म्हणजे एकाच जागेसाठी आतूनच ताणतणाव वाढलेला आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरतील का? जर उतरले तर काँग्रेस माघार घेईल का? आणि जर नाही उतरले तर त्यांच्या गटातून कोणाला संधी मिळणार? इथेच पुन्हा एकदा गेममध्ये एंट्री होते ती शरद पवार यांची. कारण राज्यसभा निवडणुकीत ठाकरे यांनी स्वतःची जागा पवारांसाठी सोडली होती, तेव्हा काँग्रेस मागे हटली. पण आता काँग्रेस थेट प्रश्न विचारते, आमचं काय? जर काँग्रेस आक्रमक झाली तर महाविकास आघाडीमध्ये तणाव वाढणार आणि जर पवारांनी काँग्रेसला झुकतं माप दिलं तर ठाकरे अडचणीत येऊ शकतात. थोडक्यात एका बाजूला भाजपमध्ये तिकिटासाठी भाऊगर्दी, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत एका जागेसाठी अंतर्गत संघर्ष. म्हणजेच दोन्ही कॅम्पमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पण तितकीच तीव्र लढाई सुरू आहे. आणि म्हणूनच ही निवडणूक फक्त विधान परिषदेची नाही तर पुढच्या राजकीय रणांगणाचा ट्रेलर आहे. इथले निर्णय, इथले चेहरे आणि इथली रणनीती 2029च्या मोठ्या लढाईची दिशा ठरवणार आहे. आता फक्त एकच प्रश्न उरतो, या सगळ्या राजकीय बुद्धिबळात
चाल कोणाची भारी पडणार आणि कोण शेवटी माती खाणार? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.